मारणे म्हणजे नाट्यसंगीत नव्हे. नाट्यसंगीत सादर करताना शब्दांमागील विचार समजून घेत हृदयापासून गाणे उमटले पाहिजेत. गायन सादर करताना अनुकरण न करता अनुसरण व्हावे. गायकाने आपल्यातील उपजत गुणवैशिष्ट्ये विकसित करावीत असा ज्येष्ठत्वाचा सल्ला प्रसिद्ध गायक अभिनेत्री फैयाज यांनी दिला आहे. भरतनाट्य संशोधन मंदिर पुणे आणि लायन्स क्लब ऑफ पुणे सहकार नगर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र गंधर्व नाट्य संगीत स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. स्पर्धेचं पारितोषिक वितरण फैयाज यांच्या हस्ते झालं. त्यावेळी अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या. भरतनाट्य मंदिर येथे स्पर्धा व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. भरतनाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, ज्येष्ठ ऑर्गन वादक राजू परांजपे, लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल चंद्रशेखर शेठ, लायन्स क्लब ऑफ पुणे सहकार नगरच्या अध्यक्ष श्रद्धा हाटे, संयोजक डॉक्टर प्रसाद खंडागळे, मिलिंद तलाठी मंचावर उपस्थित होते. स्पर्धेचं उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर पराग काळकर यांच्या हस्ते झालं. यावेळी हरिभक्तपरायण नारायण महाराज गोसावी, अशोक जाधव उपस्थित होते. स्पर्धेचे यंदाचे 13वे वर्ष असून स्पर्धेत गोव्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातून 80 स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचे परीक्षण संगीत रंगभूमीवर कार्यरत असलेल्या प्रसिद्ध गायक कलाकार चिन्मय जोगळेकर आणि सावनी दातार कुलकर्णी यांनी केलं. स्पर्धेच्या आयोजनासाठी स्वर्गीय सुधाकर वामन खंडागळे, आद्यासन दुर्गम प्रतिष्ठान तसेच प्रदीप रत्नपारखे, नंदकुमार जाधव, दीपक दंडवते, रवींद्र पठारे यांचे सहकार्य लाभले. स्पर्धकांशी संवाद साधताना फैयाज पुढे म्हणाल्या, भविष्यात संगीत रंगभूमीवर पदार्पण करणार असाल तर नाट्यसंगीत सादर करताना चेहऱ्यावर भाव दर्शवता येणे आवश्यक आहे. नाट्यगीत हे संवादातून जे मांडायचे करायचे नाही ते व्यक्त करण्यासाठीचे माध्यम असल्याचे भानही ठेवावे. स्पर्धा संयोजकांचे कौतुक करून युवा कलाकारांसाठी मार्गदर्शक कार्यशाळा घेतल्या जाव्यात अशी सूचनाही त्यांनी केली. स्पर्धेच्या माध्यमातून नाट्यसंगीत गाणाऱ्यांची नवीन पिढी घडत आहे याबद्दल चंद्रशेखर शेठ यांनी आनंद व्यक्त केला. प्रास्ताविकात डॉक्टर प्रसाद खंडागळे म्हणाले, नवीन पिढीला अभिजात संगीताची, मराठी नाट्यसंगीताची ओळख व्हावी आणि ही परंपरा अखंडितपणे प्रवाहित राहावी या हेतूने स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे. परीक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना सावनी दातार कुलकर्णी म्हणाले, स्पर्धकाने आपल्या आवाजाला पूरक गीते निवडावे. नाट्यगीत सादर करताना ती बंदिश वाटू नये याची काळजी घ्यावी. तसेच सुरांकडे लक्ष द्यावे. स्पर्धेनिमित्त नाट्यगीत आविष्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात ऐश्वर्या भोळे, वज्रंग आपळे, अनुष्का आपटे यांनी नाट्यगीत सादर केले. त्यांना मोहन पारसनीस, देवेंद्र पटवर्धन यांनी साथ संगत केली. त्यामुळे आम्हालाही आणि मला सगळी जुनी नाटकं पाहायला आवडतील. आता त्यांनी सांगितलं की मंदारमालेपासूनची जी नवीन नाटकं आहेत ती सुद्धा करायला पाहिजेत असं मला वाटतं. फक्त स्वयंवर, मानापमान ती अवघड आहेत करायला. मानापमान आणि मग वसंतराव म्हणायचे की संशय कल्लोळ म्हणजे मॅट्रिक, मानापमान म्हणजे BA आणि स्वयंवर म्हणजे MA. असं वसंतराव म्हणायचे की एकदा स्वयंवर केलं की झालं, तू MA झालीस, तुला सगळं नाट्यसंगीतातलं सगळं आलं, समजलं असं समजूया, असं ते म्हणायचे. तर त्यामुळे ही नाटकं कराच करा, पण जी नवीन नाटकं आहेत ती पण करण्याचा प्रयत्न करा. चांगल्या संगीत दिग्दर्शकांकडे जाऊन, आज कुणी हयात नाही आहे पण शिकू शकता तुम्ही, नाही असं नाही, शिकू शकाल तुम्ही. एवढं जुनी नाटकं इतकी चांगली करतात तर नवीन नाटकं का नाही करणार तुम्ही? करणार तुम्ही. मंदारमालेच्या पुढची नाटकं तुम्ही जरूर करा आणि मला तीही पाहायला आवडतील.